So, welcome everyone. Welcome to Sadaiva classes. You're in standard 10 and we have started your science and technology part 2. Okay, science technology part 2 and the second lesson we have started. तुमचा second lesson चालू केला आहे page number 21 I think we are okay here. So cell division आपण चालू करतो cell division here. Cell division आपण चालू करतो बघा page number हां ओके पेज नंबर 27 सेल डिव्हिजन आपण चालू केलेलं आहे सगळ्यांचं लक्ष पाहिजे स्क्रीनवर पेज नंबर 27 सेल डिव्हिजन आपण चालू केलेलं आहे पेशी विभाजन तुम्हाला काल सांगितलं आय हॅव गिवन सम आयडिया अबाउट दी सेल डिव्हिजन ठीक आहे सेल डिव्हिजन म्हणजे काय ह्याची तुम्हाला आयडिया दिली होती मी सो सेल डिव्हिजन म्हणजे काय तर आपल्या शरीरामध्ये जे काही पेशी असतात त्या डिवाइड होतात बरोबर त्यांचे विभाजन होतं आणि आपल्या नवीन पेशी तयार होतात बरोबर हा तुम्हाला दिलाय गुणसूत्र हे काय आहे गुणसूत्र आहे आणि याची आकृती तुम्हाला नावं भरायची आहेत ठीक आहे गुणसूत्राचा आकार कसा असतो या नाव आपल्याला भरायची आहेत हे भरूया आपण नावं आधी वाचून घेऊया काय ही गुणसूत्र असतात त्याला आपण म्हणतो क्रोमोझोम्स दोन एन अवस्थेत प्रत्येक प्रकारच्या गुणसूत्राची काय असते एक एक जोडी असते किती असते एक एक जोडी असते तर एन अवस्थेमध्ये मात्र फक्त एक एकच गुणसूत्र असते बरोबर अशा प्रकारे तुम्हाला शिध्यजागतिक प्रमाण दिसलेला असतो का असतो गुणसूत्र असतो हे रायबोझोम असतात तर अशा सॉरी क्रोमोझोम असतात गुणसूत्र असतात अशा प्रकारे आपल्या शरीरामध्ये 23 जोड्या आहेत किती जोड्या आहेत 23 जोड्या आहेत आणि 23 जोड्या आपल्या शरीरामध्ये आहेत माणसाच्या शरीरामध्ये ओके देर आर 23 पेअर्स तर याच्यामध्ये कोणते कोणते तुम्हाला काल सांगितलं तर दोन प्रकारचे आपण पाहिले मायटोसिस आणि मियोसिस सूत्री विभाजन सूत्री पेशी विभाजन म्हणजे मायटोसिस हे कुठं होतं काय पेशी आणि मूलपेशी या सूत्री विभाजनाने विभाजित होतात सूत्री विभाजन मुख्य दोन टप्प्यांमध्ये पूर्ण होते कोणते दोन टप्पे आहेत ते पहिलं आहे प्रकल विभाजन म्हणजे केंद्रकाचे विभाजन त्याला म्हणतात कॅरिओकायनेसिस दुसरा आहे परिकल विभाजन म्हणजे जीवद्रव्याचे विभाजन ज्याला मराठीमध्ये इंग्लिशमध्ये म्हणतात सायटोकायनेसिस प्रकल विभाजनचे आणखी 4 प्रकार असतात कोणकोणते प्रकार बघा हे खालचे प्रकार आहेत पूर्वावस्था त्यानंतर मध्यावस्था पश्चावस्था आणि अंत्यावस्था बरोबर परत सांगतो रिपीट करतो बघा प्रोफेज मेटाफेज अनाफेज अँड टिलोफेज आता प्रत्येकाचा आपल्याला अभ्यास करायचा आहे हे कोणाचा आपण मायटोसिस पाहतो प्रत्येकाचा आपल्याला अभ्यास करायचा आहे बघा ठीक आहे आपण एक एक गोष्ट आरामात बघूया आणि आरामात वाचन करूया पहिली फ्रेज कोणती आहे तुमची सांगतो बघा थोडा आधी रिपीट करतो परत सी व्हॉट इज मायटोसिस अँड दिस इज व्हॉट एक सेकंड So what is mitosis? Mitosis तुम्हाला काय सांगितलं होते mitosis a pair of each type of chromosome present in 2n condition whereas single chromosome of each type is present in n condition and the structure is like the one shown here. Okay, the structure is like one shown here. ठीक आहे अशा प्रकारचं काय असतं क्रोमोझोम असतं त्याला म्हणतो आपण क्रोमोझोम किंवा मराठीमध्ये म्हणतात गुणसूत्रे. So first place there are two types of cell division mitosis and meiosis. Mitosis occurs in somatic cells and stem cells divide by mitosis. Okay, so somatic cells आणि आवाज बंद ठेवायचा शुभम जाधव सोमॅटिक सेल्स अँड स्टेम सेल्स मध्ये काय होतं मायटोसिस होतं गेटिंग समजतंय सो मायटोसिस कम्प्लिटेड इन टू मेन स्टेप्स कोणकोणत्या स्टेप्स आहेत कॅरिओकायनेसिस मीन्स न्यूक्लियर डिव्हिजन ऑफ द न्यूक्लियस दुसरा आहे सायटोकायनेसिस म्हणजे सायटोप्लाझमिक डिव्हिजन सो कॅरिओकायनेसिस कम्प्लिटेड थ्रू 4 स्टेजेस कॅरिओकायनेसिसचे 4 स्टेजेस असतात गेटिंग बघा सिंपल सांगतो मला बघा दिस इज अ सेल हा एक सेल आहे समजा आपला आणि याच्या आतमध्ये काय असतं न्यूक्लियस असतं ओके आतमध्ये काय असतं न्यूक्लियस आहे केंद्रक आहे अँड दिस इज याच्यामध्ये हे काय असतं तुमचं सायटोप्लाझम आहे पेशीद्रव्य म्हणतात त्याला काय म्हणतात सायटोप्लाझम पेशीद्रव्य आहे सायटोप्लाझम पेशीद्रव्य आहे सो द फर्स्ट प्रोसेस इज व्हॉट कॅरिओकायनेसिस त्याला काय म्हणतात कॅरिओकायनेसिस न्यूक्लियर डिव्हिजन हे जे न्यूक्लियस असतं न्यूक्लियस त्याचं डिव्हिजन होतं कारण सेल डिव्हिजन होतं ना तुम्हाला टोटल डिवाइड झालं पाहिजे बरोबर म्हणजे नवीन सेल जेव्हा फॉर्म होतो वेन एव्हर यू गेट 2 सेल्स सो यू शुड गेट इच अँड एव्हरीथिंग देअर प्रत्येक गोष्ट त्याच्यामध्ये पाहिजे जी पहिल्या सेलमध्ये सेम असेल बघा याच्यापासून जेव्हा हा सेल तयार होतो आणि वेन एव्हर दिस नदर सेल ऑल्सो फॉर्म्स सो इट शुड बी व्हेरी मच सिमिलर म्हणजे एक्झॅक्ट त्याची डिट्टो कॉपी असली पाहिजे फर्स्ट सेलची सो पहिल्यांदा काय होतं देर इज अ कॅरिओकायनेसिस हा जो न्यूक्लियस आहे ना न्यूक्लियस से हा न्यूक्लियस आहे ब्ल्यू कलरचा न्यूक्लियस ओके दिस ब्ल्यू कलर न्यूक्लियस जो आहे ना दिस ब्ल्यू कलरचं जे न्यूक्लियस दिसतं तुम्हाला हे न्यूक्लियस साठी काय होतं त्याचं कायनेसिस होतं म्हणजे न्यूक्लियसचे 2 तुकडे होतात ओके ठीक आहे अँड जे उरतं व्हॉट रिमेन्स समजा तुम्हाला मी येलो कलर दाखवतो बघा हा बघा हे येलो कलर मध्ये जे उरतं ना एक मिनिट खूप बाहेर गेलं ते बघा हे येलो कलर मध्ये जे आहे ना सायटोप्लाझम त्याच्यानंतर त्याचं डिव्हिजन होतं ओके
उसके बाद इसका डिव्हिजन हो जातं. त्याचं डिव्हिजन होऊन जातं बघा सायटोप्लाझम. हे पूर्ण या ठिकाणी भरलेलं आहे पूर्ण. एक मिनिट. गेटिंग. सो दुसरं जे डिव्हिजन आहे त्याला म्हणतात सायटोकायनेसिस म्हणजे सायटोप्लाझमिक डिव्हिजन. गेटिंग समजतं तुम्हाला? सायटोप्लाझमिक डिव्हिजन. कारण डिव्हिजन होता नुसतं आणि नुसतं एकाच गोष्टीचं डिव्हिजन होत नसतं. सो एव्हरीथिंग इज डिवायडेड. नाव पहिली फेज आपण पाहतोय. पहिल्या फेजचं नाव आहे पूर्वावस्था. काय नाव आहे? पूर्वावस्था म्हणजेच प्रोफेज. पूर्वावस्था म्हणजे काय? प्रोफेज. बघा हे टप्पे तुम्हाला दिलेले या ठिकाणी. सो प्रोफेज मध्ये काय होतं बघा. प्रोफेज किंवा पूर्वावस्थामध्ये काय होत असतं? पहिलं प्रकल विभाजनाच्या पूर्वावस्थेमध्ये मूलतः अत्यंत नाजूक धाग्यासारखी असलेले प्रत्येक गुणसूत्र याचं काय होतं? वलीभवन होतं म्हणजे फोल्डिंग होते. काय होते? फोल्डिंग होते, कंडेन्सेशन होतं. त्यामुळे ते कसे होतात? आखूड होतात आणि जाड होऊन त्यांच्या अर्धगुणसूत्र जोडीत म्हणजे सिस्टर क्रोमॅटिड्स दृश्य व्हायला लागतात. तारा केंद्र म्हणजे सेंट्रिओल द्विगुणित होते. त्याचबरोबर प्रत्येक तारा केंद्र पेशीच्या विरुद्ध ध्रुवांना जाते आणि केंद्राकावरण म्हणजे न्यूक्लिअर मेम्ब्रेन आणि केंद्रिका म्हणजे न्यूक्लिओलस नाहीसे व्हायला सुरुवात होतात. हे कुठे घडतं? पहिल्या स्टेजमध्ये घडतं. आता शब्द थोडेसे कठीण वाचतात वाचायला, पण एकदा दोनदा वाचलं की तुम्हाला ते कळून जातील. बघा अशा प्रकारचे गुणसूत्र आहेत आणि हे जे काही गुणसूत्रामध्ये गुणद्रव्य असतं म्हणजे पेशी द्रव्य असतं, तर अशा प्रकारे त्याच्यामध्ये बदल होत असतो. बघा ही पहिली मध्यावस्था आहे, पूर्वावस्था, पश्चातावस्था आणि अंत्यावस्था आहे बघा पेशी विभाजनमध्ये. ठीक आहे. थोडं तुम्हाला वाटल्यास मी व्हिडिओ पण याचा एखादा प्रयत्न करतो, वेळ असेल तर आपल्याला दाखवायला. ठीक आहे. परत सांगतो बघा फर्स्ट स्टेप जे आहे ना प्रोफेस परत सांगतो. टेन्शन घेऊ नका. व्हिडिओ पण तुम्हाला दाखवून देईल. तुम्हाला एक व्हिडिओने पण आयडिया येऊन जाईल. थोडा वेळ लागला तरी चालेलच. So in prophase, what happens in prophase? See, first step of cell division or the nuclear division. In prophase, condensation of basically thin thread-like chromosomes starts. Due to this, they become short and thick, and they start to appear along with their pairs of sister chromatids. Centrioles duplicate, and each centriole moves to the opposite poles. Cells, nuclear membrane, and nucleolus starts to disappear. बघा अशा प्रकारे फर्स्ट स्टेप मध्ये तुम्हाला काय होतं ते दिसत नाही. सेकंड स्टेप आहे तुमची मेटाफेज. टेन्शन घेऊ नका, तुम्हाला व्हिडिओ पण दाखवतो एखादा अभ्यासात त्याच्यामध्ये असलेला. सेकंड स्टेज आहे तुमची मध्यावस्था. बरोबर. कोणती स्टेज आहे? मध्यस्थ. आपण फक्त केंद्रकाचा विचार करतो. लक्षात ठेवा केंद्रकाचा विचार करतो बघा. पहिली फेज तुम्हाला दाखवली बघा. ही फर्स्ट स्टेप तुम्ही बघितली मगाशी. हा हे बघा ही पूर्वावस्था तुम्ही जेव्हा पाहिली ना, तर फर्स्ट स्टेप तुम्हाला अशा प्रकारे आता चेंजेस झालेत. एक मिनिट नाव. ठीक आहे. आता तुम्हाला शिकायचं आहे मध्यावस्था. मध्यावस्थेमध्ये काय होतं बघा, हे अशा प्रकारे त्यांची अरेंजमेंट होते. हे जे काही क्रोमोझोम आहेत ना बघा असे किड्यासारखे दिसतात थोडक्यात. किडे म्हणजे किड्यासारखे नाही ते, पण ते लुक लाईक दॅट. तर त्याची अरेंजमेंट अशी वेगळी होते. कशी वेगळी होते बघा. मध्यावस्थेमध्ये केंद्रकावरण पूर्णपणे नाहीसे होते. बघा त्याच्यावर जे आवरण आहे ना पूर्णपणे नाहीसे होत असतं आणि केंद्रक पूर्णपणे नाहीसे होतं. त्याचबरोबर सर्व सर्व गुणसूत्रांचे घनीकरण पूर्ण होऊन गुणसूत्र त्याच्या अर्धगुणसूत्र जोडीसहित सिस्टर क्रोमॅटिड स्पष्टपणे दिसतात. सर्व गुणसूत्रे पेशीच्या विषुववृत्त प्रतलात समांतर अवस्थेत असतात बघा, अरेंज होतात. दोन्ही तारा केंद्र आणि प्रत्येक गुणसूत्राचा गुणसूत्रबिंदू म्हणजे सेंट्रिओमियर या दरम्यान विशिष्ट अशा लवचिक प्रथिनांचे म्हणजे स्पिंडल फायबरचे काय होते तंतू तयार होतात. काय तयार होतात? तंतू या ठिकाणी तयार होत असतात. बघा काय होतं नीट लक्ष द्या बघा. अशा ठिकाणी काय होतं बघा. हे बघा हे बरोबर एका ठिकाणी सरळ दिसतं तुम्हाला, समांतर आले बघा एकमेकांना दिसतं तुम्हाला. हे एकदा असे असतात किंवा असे म्हणजे आकार तोच आहे त्यांचा, फक्त त्यांची जागा चेंज झालेली आहे. अशा प्रकारे कुठे होतं ते हे मध्यावस्थेमध्ये होतं. कुठे होतं? मध्यावस्थेमध्ये. परत रिपीट करतो बघा. Metaphase. What happens in the metaphase? See, what happens in the metaphase? Nuclear membrane completely disappears in metaphase. Chromosomes complete their condensation and become clearly visible along with their sister chromatids. All chromosomes are arranged parallel to equatorial plane. बघा तुम्हाला डायग्राम बाजूला आहे बघा सगळ्यात खालच्या दोन डायग्राम्स. And special type of flexor protein known as spindle fibers are formed between centromere of each chromosome and both centriole. Getting अशा प्रकारे मेटाफेज होते. सेकंड मेटाफेज. आता क्रोमोझोम काय झाले? दे आर अरेंज्ड. सी द क्रोमोझोम जे असतात ना, तर क्रोमोझोम आपले असे अरेंज झाले बघा. दे आर अरेंज्ड इन अ पॅरलल वे. नाव द सेकंड स्टेप झाली मेटाफेज. थर्ड स्टेप इज अॅनाफेज. थर्ड फेज तुमच्या अॅनाफेज. व्हॉट इज अॅनाफेज बघा? पश्चावस्था. पश्चावस्था तुम्हाला दिली बघा ही ठीक आहे दिसते. आता ते सेपरेट झाले बघा. आता तुम्ही बघा ना इकडे कसे ते एकत्र होते ना बघा, इथे तुम्हाला दिसतं ते एकत्र होते. नाव हिअर दे हॅव सेपरेटेड. एक मिनिट परत दाखवतो तुम्हाला. सी हिअर इथे बघा दिसतं पांढऱ्या कलर दाखवतो बघा. हे इथे कसे एकत्र होते, पण इथे जर विचार केला तुम्ही त्याचा इथे ते सेपरेट झाले बघा. दिसतं तुम्हाला या ठिकाणी ते सेपरेट झाले बघा या ठिकाणी. ओके. सो
पाश्चात्यावस्थेमध्ये काय होतं, पाश्चात्यावस्थेमध्ये हिअर पाश्चात्यामध्ये काय होतं, तर त्या धाग्यांच्या मदतीने गुणसूत्रांचे सूत्रबिंदूंचे विभाजन होऊन प्रत्येक गुणसूत्राची अर्धगुणसूत्र जोडी वेगळी होऊन विरुद्ध दिशेला ओढली जाते. वेगळ्या झालेल्या अर्धगुणसूत्रांना जन्य गुणसूत्रे म्हणजे डॉटर क्रोमॅटिड्स म्हणतात. यावेळी ही ओढली जाणारी गुणसूत्रे केळीच्या घड्यासारखी तुम्हाला दिसतात. अशा तऱ्हेने गुणसूत्रांचे काय तयार होतात, दोन दोन संच तयार होतात. पहिला एक होता, आता दोन संच झाले. दोन संच का झाले तुम्हाला सांगितलं, कारण एकाचे दोन पेशी बनवायचे आपल्याला. एका पेशी दोन पेशी बनवायच्यामुळे आपल्याला तुम्हाला या ठिकाणी काय मिळाले, दोन मिळाले संच. किती संच मिळाले तुम्हाला या ठिकाणी, दोन संच मिळाले बघा. एकाचे किती झाले तुमचे, दोन संच झाले. एक या बाजूला बघा आणि तुम्हाला एक या बाजूला पाहायला मिळतो. हे काय तुमचं अॅनाफेज आहे. परत रिपीट करतो बघा. सी व्हॉट इज अॅनाफेज? इन अॅनाफेज यू कॅन सी द सेंट्रोमियर स्प्लिट. आता स्प्लिट होतं ते सेंट्रोमियर. ओके, द सेंट्रोमियर स्प्लिट and thereby sister chromatids of each chromosome separate and they are pulled apart. बघा ते वेगळे खेचले जातात. तुम्हाला दिसत असेल, they are pulled apart. या ठिकाणी बघा ते खेचले जातात. सी हिअर, हे बघा, दे आर पुल्ड अपार्ट. बघा अशा प्रकारे खेचले जातात. इकडे यू कॅन सी दे आर पुल्ड अपार्ट. इथे खेचले जातात. इकडे या बाजूला हे खेचले जातात आणि या बाजूला हे खेचले जातात बघा. दे आर पुल्ड अपार्ट. गेटिंग? दे आर पुल्ड अपार्ट इन अपोजिट डिरेक्शन. वेगळ्या दिशेला ते खेचले जातात. ओके, they are pulled apart. ते वेगळ्या दिशेला खेचले जातात in opposite direction with the help of spindle fibers. Separated sister chromatids are called as daughter chromosomes. Chromosomes being pulled appear like bunch of bananas. In bunch of bananas तुम्ही बघितलं त्याप्रमाणे. In the set there is two opposite side. किती साइड तयार होतात? दोन तयार होतात. मला बघा तुम्ही किती दोन तयार होतात. लास्ट स्टेज इज व्हॉट? लास्ट स्टेज आहे तुमची अंत्यावस्था. कोणती स्टेज आहे तुमची? लास्ट स्टेज आहे अंत्यावस्था. त्या अंत्यावस्थेमध्ये काय होतं बघा, आता अंत्यावस्थेमध्ये म्हणजे टिलोफेज मध्ये आता हे तो सेपरेट होऊन जातं पूर्ण. काय होतं, पूर्ण सेपरेट होऊन जातं एकमेकांपासून. कारण एक होता तर एकापासून पूर्ण त्याचे दोन आता तुम्हाला पाहायला मिळणार. काय, एकाचे दोन केंद्रक आणि दोन पेशी पूर्णपणे पाहायला मिळते. अंतःस्थामध्ये दोन्ही पेशींना पोहोचलेली गुणसूत्रे आता उलगडतात, अनफोल्डिंग होते, डिकंडेन्सेशन होतं. त्यामुळे ती पुन्हा नाजूक धाग्यासारखी पातळ होऊन दिसेनाशी होतात. दोन्ही टोकांना पोहोचलेल्या गुणसूत्रांच्या संचाभोवती केंद्रकावरण तयार होते. अशा तऱ्हेने एका पेशीमध्ये दोन जन्य केंद्रके जे डॉटर न्यूक्लियर तयार होतात. जन्य केंद्रकामध्ये केंद्रिका सुद्धा दिसू लागतात आणि तुर्कतंतू पूर्णपणे नाहीसे होतात. आता कॅरिओकायनेसिस झालं, नंतर काय उरलं तुमचं? सायटोकायनेसिस. सायटोकायनेसिस म्हणजे काय, जे काय उरलं ना पेशीद्रव्य, ते पेशीद्रव्य ठिकाणी तुम्हाला बघा अशा ठिकाणी अशा प्रकारे पेशीद्रव्य सुद्धा काय होतं, सेपरेट होतं बघा. आता बघा, तुम्ही नीट लक्ष बघितलं इथे बघा, आधी बघा जे तुम्ही व्हायोलेट कलर दिसतं, व्हायोलेट कलरचा एकच होता आधी, बरोबर. पण त्याचे आता काय झाले, दोन केंद्रक तयार झाले, दोन न्यूक्लियस तयार झाले. आता जो सेल आहे ना, हा हा बघा, हा पण मधून ब्रेक होऊन जाणार. सेल म्हणजे सायटोप्लाझम पूर्ण ब्रेक होऊन जाणार. त्यामुळे एक या ठिकाणी नवीन पेशी तयार झाली, या ठिकाणी एक दुसरी नवीन पेशी तयार झाली. समजतंय? दोन तुम्हाला नवीन पेशी पाहायला मिळाल्या. समजतं का? परत सांगतो बघा. लास्ट फेज आहे तुमची टिलोफेज. लास्ट फेज काय तुमची? टिलोफेज. नाउ टिलोफेज इज व्हॉट? Here in the telophase, the chromosomes which have reached in the opposite poles, the opposite pole of chromosome आहे ना, ते काय होतात, decondense होतात. Cell now, एक सेकंड cells now start to decondense, due to which they again become thread-like and invisible. Nuclear membrane is found around each set of chromosomes reached at poles. Thus, two daughter nuclei are formed in a cell. बघा आता दोन न्यूक्लियर दोन झाले, टू डॉटर न्यूक्लियर दोन न्यूक्लियर झाले. न्यूक्लियस लक्षात घ्या, न्यूक्लियस सिंग्युलर वर्ड आहे, न्यूक्लियाय प्लुरल वर्ड आहे. स्पिंडल फायबर्स कंप्लीट डिसअपियर. आता फर्स्ट प्रोसेस झाली कॅरिओकायनेसिस, मग रिमेन प्रोसेस कोणती आहे? सायटोकायनेसिस. आता न्यूक्लियस जरी दोन मिळाले, पण सायटोप्लाझम पण डिवाइड झालं पाहिजे ना. So here there is a division of cytoplasm. Cytoplasm सुद्धा काय झालं, डिवाइड झालं. And finally you get two cells. तुम्हाला काय मिळाले? दोन सेल्स या ठिकाणी मिळाले. So finally you get two cells. सायटोकायनेसिस झालं आणि you got two cells. समजतंय? So this is the process. This is the process of mitosis. ही मायटोसिसची प्रोसेस आहे बघा. बरोबर. आता दुसरं आहे तुम्हाला, हे कधी होतं बघा, ही मायटोसिस कधी होतं आपल्या शरीरामध्ये? बघा कधी होतं, आपण जेव्हा आपल्या शरीराची वाढ होत असते, आता तुम्ही वाढत चाललेला आहात, तर हे आपल्या शरीरामध्ये ही प्रक्रिया कंटिन्यू चालू असते, असं म्हणायला हरकत नाहीये. किंवा काही लागलं किंवा काय त्याच्यावर ही प्रक्रिया होत असते. म्हणजे सूत्री विभाजन शरीराच्या वाढीसाठी आवश्यक आहे. जेव्हा तुम्ही व्यायाम करता, बॉडी बनवता, करतात ना, त्यावेळेस तुमची बॉडी जी वाढते ती याच्यामुळे वाढत असते. शरीराची झालेली झीज भरून काढण्यासाठी, जखमा बऱ्या करण्यासाठी, सर्व प्रकारच्या रक्तपेशी तयार करण्यासाठी यांची आवश्यकता असते. समजलं? याला म्हणतो आपण सूत्री विभाजन. काय म्हणतो याला? सूत्री विभाजन, मायटोसिस. गेटिंग? समजतंय का? परत सांगतो बघा. So mitosis is essential. Why? Where is it is essential? Because
For growth of the body, beside it is necessary for restoration of emaciated body, wound healing, formation of blood cells, etc. आता हे झालं आपलं मायटोसिस. ओके, दॅट इज रेग्युलर प्रोसेस. पण मिओसिस जे आहे, मिओसिस प्रोसेस ही आपल्या इट हॅपन्स इन द रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स. ठीक आहे, रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स जे असतात, पुनरुत्पादनाचे जे काही आपले अवयव असतात, ठीक आहे, जनन इंद्रिय म्हणतात त्याला, त्यामध्ये ही प्रक्रिया घडत असते. कुठली? अर्धसूत्री विभाजन, मिओसिस. ठीक आहे, मिओसिसचे पण प्रकार अशा प्रकारे तुम्हाला दिलेले बघा. आंतरसूत्री विभाजनाचा भाग 1, मिओसिस 1, मिओसिस 2. बरोबर. अशा प्रकारे काय होतं, ही अर्धसूत्री आहे. अर्धसूत्रीचा काय होतं, एकापासून तुम्हाला 4 तयार होतात. इथे 4 न्यूक्लियस तयार होतात, 4 पेशी तयार होतात बघा. अंत्यसमय तुम्हाला एक, तुम्ही सुरुवात केली एकापासून, पण तुम्हाला शेवटी किती मिळाले? इथे 4 मिळाले. बरोबर. थोडं वाचून दाखवतो बघा. अर्धसूत्री विभाजन 2 टप्प्यामध्ये पूर्ण होते. ते 2 टप्पे म्हणजे काय? अर्धसूत्री विभाजन 1 आणि अर्धसूत्री विभाजन भाग 2, ज्याला मिओसिस 1 आणि मिओसिस 2 असे म्हणतात. मिओसिस 1, मिओसिस 2 मध्ये. तर भाग 1 मध्ये काय होतं? सजातीय गुणसूत्रांमध्ये जनुकीय विचलन, जनुकीय पुनःसंयोग म्हणजे जेनेटिक रिकॉम्बिनेशन होते आणि नंतर ती सजातीय गुणसूत्रे म्हणजे अर्धगुणसूत्री जोडी नाही तर 2 संचांमध्ये विभागली जाऊन पुन्हा काय मिळतं? 2 एकगुणी पेशी तयार होतात. काय तयार होतात? एकगुणी पेशी तयार होतात. मायटोसिस 1, मिओसिस 1 आणि मिओसिस 2 मध्ये. इथं मिओसिस 2 तुम्हाला दिलेलं आहे. हे कुठे होतं ते पण तुम्हाला दिलेलं आहे बघा. एक सेकंड हा. एक सेकंड, 2 मिनिटं. झालं, संपलं अडथळा. हे कुठे होतं बघा. तर अर्धसूत्री विभाजनाचा भाग 2 हा सूत्री विभाजनासारखाच असतो. यात भाग 1 मध्ये तयार झालेल्या दोन्ही एकगुणी पेशीतील पुनःसंयोजित अर्धगुणसूत्र जोड्या वेगळ्या होऊन त्या पेशी विभाजित होतात व त्यापासून 4 एकगुणी पेशी तयार होतात. युग्मक आणि बीजाणू तयार करण्याची प्रक्रिया अर्धसूत्री विभाजनाने होते. या विभाजनाच्या पद्धतीमध्ये 1, 2 एन पासून किती तयार होतात? 4 तयार होतात. किती तयार होतात? 4 तयार होतात. 4 हॅप्लॉइड तयार होतात. पेशी विभाजनाच्या वेळी समजातीय म्हणजे होमोलोगस गुणसूत्रे क्रॉसिंग ओव्हर होतं आणि जनुकांचे पुनःसंयोग म्हणजे रिकॉम्बिनेशन होत असतं. त्यामुळे जे तयार होणारे 4 जन्य पेशी आहेत, ओके, डॉटर सेल्स आहेत, ते कसे असतात? जनकीयदृष्ट्या कसे असतात? एकमेकांपेक्षा वेगळे असतात. लक्षात ठेवा. आता हे कुठे होतं मी तुम्हाला सांगितलं. हे आपलं कुठे घडतं? आपल्या शरीरामध्ये जे आपले सेक्स ऑर्गन्स आहेत किंवा आपण म्हणतो रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स, त्यामध्ये ह्या गोष्टी घडत असतात. बरोबर. पुन्हा रिपीट करतो बघा आणि मग तुम्हाला या प्रकारे तुम्हाला एक सेकंड. Mitosis, meiosis. So meiosis what? So meiosis one. So sorry, meiosis is completed through 2 stages. Those 2 stages are mitosis, sorry, meiosis one and meiosis two. In meiosis one, recombinant and crossing over occurs between homologous chromosome, and thereafter those homologous chromosomes, not sister chromosomes, are divided into 2 group cells. Meiosis one होतो, meiosis two होतो. So meiosis two is similar to mitosis. लक्षात घ्या. इथे दिलं बघा तुम्हाला. Meiosis 2 is similar to mitosis. It's just like the mitosis. Getting? So what happens? Meiosis मध्ये काय होतं? In meiosis हा जो 2n असतो ना 2n, या 2n चं तुम्हाला फॉर्मेशन होतं 4 एन मध्ये, फक्त 4 एन. गेटिंग? सो 4 एन मिळतं तुम्हाला. हा एकच आहे, लक्ष द्या. दिस इज वन ओनली. पण या म्हणजे किती फॉर्म होतात? 4 तयार होतात. बट सगळे एन असतात. सगळे कसे असतात? एन असतात, हॅप्लॉइड असतात. त्याला काय म्हणतात? हॅप्लॉइड. लक्षात ठेवा. त्याला काय म्हणतात? हॅप्लॉइड. अँड हा काय तुमचा डिप्लॉइड. हा काय आपला डिप्लॉइड. समजतंय? गेटिंग? समजतंय का? आता हा जो प्रयोग आहे, हा प्रयोग जो मायटोसिसचा प्रयोग आहे, हा प्रयोगशाळेत पण करता येतो. अशा प्रकारे कांद्याचं जो मूळ असतं, कांद्याच्या मुळामधली सूत्रीबीज, अशा प्रकारे छान असा प्रयोग पाहता येतो. हा आम्ही प्रयोग केलेला आहे. तुम्ही सुद्धा हा प्रयोग करू शकता. शाळेमध्ये नाही करतायत, पण कॉलेजमध्ये गेल्यावर जर तुम्ही सायन्स घेतलं, तर हा तुम्हाला प्रयोग करता. इतका सुंदर असा प्रयोग आपल्याला पाहायला मिळतो. कांद्याच्या मुळांमध्ये सूत्रविभाजन. कळतंय? ठीक आहे. Mitosis is the separation of nuclear chromosomes into two identical daughter nuclei. It is divided into 4 key phases: prophase, metaphase, anaphase, and telophase. An additional phase called cytokinesis occurs after the complete nuclear division. Before a dividing cell enters mitosis, it undergoes a period of growth and rest. This period is called interphase. In interphase, the genetic material of a metaphase, anaphase, and telophase. An additional phase called cytokinesis occurs after the complete nuclear division. Before a dividing cell enters mitosis,
it undergoes a period of growth and rest. This period is called interphase. In interphase, the genetic material of a cell increases. Prophase. During prophase, the chromatin condenses and becomes short and thick to form chromosomes. Each chromosome has two sister chromatids joined together at the centromere. The nucleolus disappears and the nuclear membrane starts to break down. The centrosomes, each with a pair of centrioles, move apart to the opposite poles, forming a spindle between them. Metaphase. During metaphase, microtubules of the spindle interact with chromosomes. This causes the chromosomes to move and align along the middle of the cell or the equatorial plate. Sister chromatids are held at the centromere, confirming the presence of protein structures called kinetochore at the surface. The kinetochore holds the chromosomes and attaches them to the spindle. Anaphase. During anaphase, the sister chromatids separate at the kinetochores, and the daughter chromosomes, along with the divided centromere, move towards the opposite poles as the microtubule shortens. The poles of the spindle also move apart and help to separate the chromosomes. As the chromosomes separate completely into two sets, one at each pole, anaphase is considered complete. Telophase. During telophase, the daughter chromosomes arrive at the pole and the chromatin starts to decoil. Also, the nuclei reform along with nucleoli. This triggers the reformation of the nuclear membrane. Cytokinesis. Cytokinesis is the partition of the cytoplasm. In animals, a cleavage furrow appears in the plasma membrane, which deepens and divides the cytoplasm into two daughter cells, each containing a nucleus. In plants, new cell wall formation is triggered at the center of the cell by the formation of a cell plate. The cell plate grows outwards till it meets the existing wall, resulting in two daughter cells. In this module, you have learned mitosis is the process of separation of nuclear chromosomes into two identical daughter. ठीक आहे. थोडंसं तुम्ही पण एखादा 2 व्हिडिओ पाहू शकता. तुम्हाला ऍक्च्युअली आयडिया येईल. तुमचं हे चालू करा.